तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता आपण निघालो कामाला आणि आज पण आपल्याला थोडा लेट झाला, 11:15 वाजले. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. बघूया आज आपली अर्निंग कशी होते. काल थोडीफार चांगली झाली आणि कालचे एक्सपिरियन्स पण खूप चांगले होते आपले. मग काय करणार, झालं जाऊ द्या. तर आजचा बघूया दिवस कसा जातोय. आज पडल्या पाहिजे चांगल्या ट्रिपा काल सारख्या. असा जर विकेंड चांगला बिझनेस झाला ना, मग जरा मंडे किंवा मंगळवारी सुट्टी घ्यावीशी वाटते, कारण तेव्हा राईड पण एवढ्या चांगल्या नसतात आणि वीकडे असतो, तो वीकडेला राईड नसतात. तर आपलं ब्रेक सुट्टी वगैरे घेतली आठवड्यात एकदा, तर बरे. बघूया काय होतं आता दिवस. आता पहिली ट्रिप कुठं पहिली ट्रिप लागली आपल्याला कल्याणला ड्रॉप करायचं म्हटलं, त्याला जाऊया. 3-3.5 तास तरी लागतील, म्हणजे 4-4.5पर्यंत. तर पहिली ट्रिप तर वेल अँड गुड. नाही तर मग आपलं विचार केला आज लाभला सुट्ट्या टाकून यायचं. तर बघूया काय होतंय, जाऊया कसं. शेवटची ट्रिप केली त्याचे 1544 भेटलेत. तर मित्रांनो, पुढची ट्रिप लागली आपल्याला. तर हेच की इथं पिंपरी चिंचवडला ड्रॉप करायचं आहे. तर थांबलो मग कमीत कमी आता 5 वाजता ट्रिप ड्रॉप केली आहे. तर 5-6 1 तास म्हणजे 1.5-2 तास झाले. त्यानंतर ट्रिप आली आहे. तर आलो इथं कस्टमरच्या लोकेशन कुठं आज दिसते. बघूया एकदा, कस्टमरला फोन पण लावतो. कस्टमर दिसतं लोकेशनवर. तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला. आणि बघा अशा सिच्युएशनमध्ये असे कस्टमर पण भेटतात. काहीच आपला पुण्याला मुंबईला यायचं आहे आणि डायरेक्ट टाकला मुंबईवरून पुण्याला जायचं. काय आता बोलू, कस्टमरच्या लोकेशन आलं, कॅन्सल केले. कॅन्सलचे 15 रुपये भेटले आपल्याला. काय आता बोलू याची खाली बोट. तर रिटर्न आता बघू, आता 7:30 7:45पर्यंत वेट करू. एकदा एवढा झालं ट्रिप नाही पडली. यात पडली तर ती भाईसाहेबनी कॅन्सल करवली. काय बोलायचं आता, कस्टमरच्या लोकेशनवर गेला आणि मग कॅन्सल झाली. असू द्या आता. काय आता इथं बघू ट्रिप पडते नाही पडते. आता ट्रिप तर काय पडत नव्हती, म्हणून म्हटलं आपलं जेवण पूर्ण करून घेऊया. भावना ट्रिप तर काय रिटर्नची भेटत नाही मला आता एक म्हणून रॅपिडोची लोकल घेतली. पनवेल वेस्टला ड्रॉप करायचं म्हटलं, चला जाता आता ड्रॉप करून पुढं जाऊया आपण. कारण माहिती आहे ना आपल्याला, परत गेला भावाला गाडी द्यायची. तर कमीत कमी 300 रुपये तर 300 रुपये थोडेफार काय ते निघतील तरी. बघूया जाऊ आता कसं मला. तर शेवटची ड्रॉप केले त्याचे आपल्याला 304 भेटलेत. आता इथनं बघूया डायरेक्ट नॉनस्टॉप निघूया पुन्हा. मला तर वाटतं आता ट्रिप भेटेल. बघू काय होते. तर मित्रांनो, आलो आपण आता ओव्हरऑल पुण्यामध्ये. रिटर्नची ट्रिप तर भेटली नाही. ती पनवेलची ट्रिप मी मारली तेवढी. त्यानंतर ओला डायरेक्ट अर्निंगबद्दल बोलतो, कारण सगळ्यांना माहिती रात्री आपली गाडी राहते. गाडी रात्री मुंबईमध्ये रिकामी थांबून काय म्हणता नाही. तिथं थांबलं दुसऱ्याची मॉर्निंगला 100% ट्रिप लागेल, पण थांबून काय अर्थ नाही. त्यामुळे आलो तो ओव्हरऑल. आता येताना मी मुद्दामून लोणावळ्याच्या अगोदर CNG वाला, कारण मुंबईमध्ये 80 रुपयांनी आहे. तर ओव्हरऑल याच्याबद्दल बोलू आपण. टोटल ट्रिपचे तर आपले झालेत 1863 रुपये. आजचे 1863 ॲड करूया. 1863. त्यातनं मायनस माझा CNG गेला. टोटल 600 रुपयाचा गेला असेल पकडा, 600. तर टोटल 1263 रुपये आजची आपली अर्निंग उरली आहे. तर अर्निंगमध्ये जाऊया. तर आपल्या टार्गेटच्या डेट 31पर्यंत झाले आपले 71,084 रुपये. प्लस याच्यामध्ये आजचे ॲड केले 71,084 रुपये. टोटल आपल्या चॅलेंजच्या डे 34पर्यंत आपली अर्निंग झाली आहे 72,347 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, आज थोडाफार झाली ट्रिप. नशीब आपलं चांगलं तर रिटर्नची ट्रिप भेटली. पण भेटलेली 1 GB बोललो कॅन्सल झाली, कारण कशामध्ये बुक करतानाच उलटी बुक केली ती. त्याला त्यांनी ॲड्रेस टाकलेला मुंबईहून पुण्याचा, पण त्याला पुण्यानं मुंबईला यायचं होतं. पण म्हणून त्यांनी केली कॅन्सल लोकेशनला गेलं. पण आता काय करणार आपण, पण काय करू शकतो. त्यामुळे काय झालं, मी रिटर्नमध्ये गेलो तो जी माझा नंबर असेल तो कट झाला असेल, ट्रिप कॅन्सल झाली त्यामुळं. तर पण असं तर होतं, कारण ट्रिप कॅन्सल झाली तरी लागती, हे मी अनुभवले. तर काय होतं अल्गोरिदम कसं काम करतं उबरचं. तर ठीक आहे, असू द्या. आपला आता दिवस आपल्या अर्निंग आज कमी झाली आहे. ते करूया कवर, जसं काल कवर केलं तर कधी ना कधी कवर होऊन जाईल. उद्या नंतर सॅटर्डे संडे चांगली अर्निंग झाली तर बघूया कसं होतं. आता लोकलमध्ये पण आपण दाबून करू शकतो, कारण आता नाईट आउटचा चालू आहे सॅटर्डे संडे प्लस क्रिसमस डे वगैरे. त्यामुळं तर बघा कशी होती अर्निंग. आणि जर काय डाऊट वगैरे असेल तर मित्रांनो नक्की मला इंस्टाग्रामवर मेसेज द्या किंवा यूट्यूब कमेंटमध्ये द्या, नक्की रिप्लाय द्या. बाय, भेटूया उद्या.